मतदार यादीत असलेल्या घोळाबाबत आम्ही वारंवार तक्रारी दिल्या असं बाळासाहेब थोरात म्हणालेत। आयोगाकडे हरकती असतील तर त्याची पडताळणी व्हायला हवी असंही थोरातांनी म्हटलंय। पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचंही थोरातांनी सांगितलंय। जनतेनं फेकलेल्या काँग्रेसला काय उत्तर द्यायचं? भाजपा नेते आशिष शेलार यांनी थोरातांना हा टोला लगावलाय। सध्या देशभरात निवडणूक आयोगाने ज्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या त्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे। काँग्रेसने याच्यात पुढाकार घेतला होता आणि संगमनेरचे बाळासाहेब थोरात ज्यांना ह्या निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना ह्या बोगस मतदारांच्या मतदाराच्या नोंदणीचाही फटका बसला आहे। एकंदरीतच निवडणुकीनंतर आपल्या यंत्रणेने जो अभ्यास केला आहे त्यात संगमनेर मतदारसंघात एकंदरीत किती मतदार याद्यांमध्ये घोळून आढळून नाही, मतदार यादीमध्ये घोळतं आहे त्याच्या तक्रारी आम्ही दिल्या होत्या। त्या आहे त्या ग्रामीण भागाच्या आहेत आणि 9.5 आहेत। शहराचं 60,000 मतदान आहे ते याच्यामध्ये नाही। त्याची तपासणी केल्यावर हा आकडा काही आणखी पुढे जाणार आहे। आणि अपेक्षा अशी आहे की निवडणूक आयोग जर म्हणतो की तुम्हाला तुमच्या याद्या तपासण्या तक्रारी करण्याकरता जागा ठेवलेली आहे, तुमच्या हरकती घेण्याची जागा ठेवली, तर हरकती घेतल्यानंतर त्याची पडताळणी केली पाहिजे। त्या बिगर पडताळणीचं तहसीलदारचं उत्तर आहे की असे कोणतेही दुरुस्त्या करण्याचा बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही, हे उत्तर देऊन टाकलं त्यांनी। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहे, मात्र भाई जगतापांनी काल वक्तव्य केलं आहे की आम्ही कोणालाच बरोबर घेणार नाही, स्वबळावर निवडणूक लढणार। नाही, कार्यकर्त्यांची ती भावना आहे ना, मी काय नाकारत नाही। कार्यकर्त्यांची भावना तशीच आहे। अनेक कार्यकर्त्यांची संधी त्यामुळे जात असते। ज्यावेळेस आपण आघाडी करतो त्यावेळेस मतदारसंघ द्यावा लागतात, मित्रांना द्यावं लागतात, शेवटी त्याशिवाय होत नसतं। आणि म्हणून कार्यकर्त्यांची भावना तशा प्रकारची असणं अत्यंत साहजिक आहे। आणि मुंबई शेवटी पूर्वी तर काँग्रेसनं काम केलेलं आहे, काँग्रेसची फळी मोठी मजबूत तिथे आहे, साहजिकपणे अपेक्षा त्यांची असणार। काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळे भाई जगतापांनी व्यक्त केलं आहे। आता मुंबईत काँग्रेस ही स्वबळावर लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर। या विषयामध्ये जनतेने ज्यांना फेकलाय, जनतेने ज्यांना रिंगणाबाहेर ढकललंय, जनतेने ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात आत घेण्यापासून आता धक्काबुक्क्यांनी बाहेर काढलाय, त्या काँग्रेसला आम्ही उत्तर काय द्यायचं?